1992 बाबरीच्या विरोधातील आंदोलन असेल, अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंगांनी, नरसिंह रावांनी ज्या पद्धतीने तत्कालीन जे विरोधी पक्ष नेते होते, मग ते अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, यांची समजूत घालून त्या सगळ्यांना एकत्र पुढे नेऊन त्यांनी सर्वांचा विश्वास संपादन केला की ज्यावेळी आम्ही सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय करतोय तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा आमची साथ दिली पाहिजे. जेव्हा त्यांनी लिबरलायझेशनचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांनी त्यांची साथ दिली आणि ही साथ दिली जाईल हे मनमोहन सिंगांनी, नरसिंहरावांनी इन्शुअर केलं. तर ही जी अक्रॉस पार्टी लाईन डिप्लोमसी होती किंवा सर्व पक्षीय एक प्रकारची कूटनीती करण्यामध्ये मनमोहन सिंग जे पारंगत होते ते नंतरही आपल्याला पाहायला मिळालं की ज्यावेळी ते स्वतः पंतप्रधान होते तेव्हा अण्वस्त्र करारांच्या वेळी डाव्या पक्षांनी त्यांचा पाठिंबा काढून घ्यायचं ठरवलं, पण मनमोहन सिंगांनी मोठ्या शिताफीने स्वतःचं सरकारही वाचवलं. त्यावेळी खूप आरोपही प्रत्यारोप झाले असतील, परंतु ते सरकार वाचवण्यामध्ये त्यावेळेसच्या विरोधी पक्षांनी, भारतीय जनता पक्षाने मनमोहन सिंगांच्या सरकारची मदत केली होती. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रकारची ज्याला आपण म्हणतो अक्रॉस पार्टी लाईन्स जी डिप्लोमसी करावी लागते, सर्व पक्षांना काही समान मुद्द्यांवर त्यांचं एकमत करून घेता येईल अशी क्षमता असणारे नेते हे भारताच्या इतिहासात खूप कमी झालेत. तर त्याच्यामध्ये मनमोहन सिंग यांचं नाव नक्की आवर्जून घ्यावं लागतं. आणि विशेष म्हणजे ज्या ज्या आठवणी मनमोहन सिंगांच्या काळात ज्यांच्या मार्फत मनमोहन सिंगांवरती आरोप, त्यांच्या सरकारवर आरोप झाले, मग ते विनोद राय असतील, ते त्यावेळेस सीएजी होते, किंवा मग जे त्यांचे कोळसा सचिव ज्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं, पीसी पारेख असतील, या सगळ्यांनी पुस्तकं लिहिली आहेत त्यांच्या निवृत्तीनंतर. त्यामध्ये मनमोहन सिंगांचा उल्लेख हा आपल्याला आदराने आढळतो. किंबहुना मनमोहन सिंगांची अपरिहार्यता ज्या होत्या त्या अपरिहार्यता सुद्धा मनमोहन सिंगांनी कशा व्यक्त केल्या, पण त्याचवेळी त्यांनी घटनात्मक व्यवस्था यंत्रणा कमकुवत होणार नाही याची काळजी घेतली. किंबहुना त्या सुद्धा जिवंत राहतील असंही एक पाहिलं. त्यांच्या प्रमुखांना त्यावेळी योग्य तो मानसन्मान दिला. तर असं सगळं घडल्यामुळे मनमोहन सिंगांची जी आज आपल्याला भूमिका दिसते. अगदी सोमेश, तुम्ही म्हणताय ते जर आपण राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं त्यांनी जे जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्याविषयी तुम्ही माहिती देत होतात, पण मला असं वाटतं की एक जसा मी आधी प्रश्न विचारला की एक अर्थतज्ञ जेव्हा एखाद्या देशाचा पंतप्रधान होतो तेव्हा ते किती मोठी गोष्ट असते. त्यासोबतच मला हे पण जाणून घ्यायचंय की 10 वर्षाची जी कारकीर्द होती डॉक्टर मनमोहन सिंग यांची, त्यामुळे त्यांनी असे कोणते निर्णय घेतले ज्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये बदल झालेला आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षेचं धोरण असेल किंवा शिक्षणाचा हक्क असेल, यासोबतच आधार कार्ड सारखा एक महत्त्वाचा निर्णय जो अजूनही सुरू आहे आपण म्हणू शकतो. हे सगळे निर्णय किती महत्त्वाचे आहेत सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यासाठी हे योगदान किती मोलाचं आहे? नक्कीच यामिनी, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आधार कार्डासारखा निर्णय हा आधारचा तर अतिशय क्रांतिकारी निर्णय ठरला आणि त्यावेळेस एक टीम कायम मनमोहन सिंगांच्या सोबत जी होती, तर त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नंदन निलेकणी असतील किंवा मग वेगवेगळे त्यावेळेसचे विविध क्षेत्रांमधले जे तज्ज्ञ असतील, या सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या तरी धोरणांवर, कोणत्या ना कोणत्या तरी नीतींबाबत मनमोहन सिंगांच्या सरकारकडे आग्रह धरला आणि तशा स्वरूपाची धोरणं ही त्यावेळी राबवली गेली. त्याचा परिणाम म्हणून आज आधार कार्डासारखी व्यवस्था, यंत्रणा अस्तित्वात आलेली आहे. त्याचवेळी आपण नक्की हे म्हणू शकतो की मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात जो राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा कायदा पास झाला, तर त्याच कायद्याचं पुढे आज आपण एक्सटेंडेड स्वरूप पाहतो की प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजना जी सध्या मोदी सरकारकडून राबवली जाते. तर ती योजना जी आहे ती सुद्धा त्याचे अन्नधान्याचं प्रमाण वाढवण्यात आलं, खर्च कमी जास्त झालाय, परंतु त्या योजनेची मुहूर्तमेढ आणि त्याला कायदेशीर स्वरूप हे त्या काळात देण्यात आलं. अण्वस्त्र करार भारताचा जो झाला तो त्या काळात झाला. त्यामुळे आज आपण अणु क्षेत्रामध्ये विविध संशोधन करू शकतो किंवा जगभरामध्ये भारताची जी एक प्रतिमा उंचावण्याचं काम हे त्यामुळे झालं. तर हा देखील एक विषय आणि मोठा निर्णायक क्षण तो होता. या सगळ्याचा परिणाम हे आज सर्वसामान्य माणसावर झालेला आहे. वनाधिकार कायद्याचा आपण विचार करतो, फॉरेस्ट राईट ऍक्टचा,
अनेक आदिवासी लोकांना, आदिवासी समाजाच्या मंडळींना जे वर्षानुवर्ष जंगलांमध्ये राहतात पण त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र नाहीत, तर अशा लोकांना त्यांच्या नावावर जमीन होईल अशी एक व्यवस्था करण्याचा कायदा हा त्यांच्या कार्यकाळामध्ये झाला होता. आणि त्याचा परिणाम म्हणून असंख्य आदिवासी कुटुंबांना घरं मिळाली, त्यांना जमिनी मिळाल्या, त्यांच्याकडे कुठली कागदपत्र नसली तरी सुद्धा ज्याला आपण म्हणू की पर्सनल विटनेसच्या आधारावर, म्हणजे एखाद्याने 3-4 पिढ्यांना आधीपासून पाहिलं असेल कोणाला तरी तिथे राहत असताना, तर त्या आधारावर त्यांना पुढे त्यांना एक प्रकारचं पुन्हा वैधानिक महत्व आणि वैधानिकताने त्यांना मालमत्ता देण्याचा जो निर्णय झाला, तर ह्या वनाधिकार कायदा आणि त्याचं कौतुक हे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमानेही मनमोहन सिंगांना श्रद्धांजली वाहत असताना काल त्यांच्या प्रेस नोटमध्ये केलेलं आहे की जी संघ परिवारातली एक संस्था ओळखली जाते. त्यामुळे त्यासोबतच आपण जर अन्न सुरक्षेचा कायदा विचार केला, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचा जर आपण विचार केला, तर मोठ्या प्रमाणावर आज सरकारी यंत्रणेतील माहिती ही सर्वसामान्यांना खुली झाली आणि त्यालाही एक कायदेशीर प्रक्रिया आणि कायदेशीर दर्जा देण्यात आला. त्यासाठी एक आयोगासारखी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणण्यात